आमचा वाढता संसार. दुष्काळाचे स्वरूप आता अधिकच भीषण दिसू लागले. खायला अन्न नाही तर नाही, पण पिण्यास पाणी मिळण्याची पंचायत पडू लागली. 1895 पासून टिळकांच्या ठरलेल्या नोकर माणसांपैकीच एक पखालावाला भिस्ती होता. त्याने सांगितले, मी बाजारात रुपयाला एक पखाल विकतो, तरी तुम्हाला नेहमीच्या भावाने देईन, मात्र मला सवडीप्रमाणे पाणी देण्याची सवलत द्या. तो रात्री 1-2ला पाणी आणून लागला. मागील दाराला कुलूप लावून त्याची किल्ली आम्ही पखालवाल्याला देऊन ठेवली होती. तो अगदी विश्वासाने 2 पखाली अगदी तोंडोतोंड भरून आणून घरात पाणी साठवून ठेवली. घरातील भांडी बहुतेक कुंभाराच्याच घरची होती. ती आणखीन इतर सारी भांडी अगदी पाणी पिण्याच्या भांड्यापर्यंत तो भरून ठेवली. उदार खात्यामुळे, या पखालीच्या सुखसोयीमुळे, टिळकांच्या उदार अंतकरणामुळे बाहेरचा एवढा मोठा दुष्काळ घरात कधीच कोणाला भासला नाही. मुलांना उधार कापड आणून कपडे शिवले. कोट, पाटलोनी, टोप्या, शर्ट वगैरे सर्व सरंजाम जिथल्या तिथे केला होता. इतकेच नाही तर पुष्कळशा काथ्या मागून 22 गाद्या शिवल्या. अर्थात त्यांना तितक्याच सतरंजा, अशा ब्लँकेटी ही सारी मंडळी आली. प्रत्येकाची जेवणाची व पिण्याची भांडी वेगळी घेतली. भिक्या शास्त्री बोवांनाही हे सर्व सामान अगदी त्यांच्या शरीराच्या प्रमाणात घेतले. भिक्या सर्वांना फार आवडे, पण तो अत्यंत मट्ट असल्याने टिळक त्याला चांगला बडवीत. कारण ह्याला शास्त्रीबुवा बनवायचा असा त्यांचा संकल्प, आणि त्याला तर राम्हा रामो ही येईना. त्याला रोज पहाटे 4-5ला उठवून टिळकाने संता द्यावी, पण तो कवी राम्हा रामोच्या पलीकडे गेला नाही. तेव्हा रोजच्या रोज तोंड धुण्याच्या अगोदरच त्याचा फराळ होत असे. आधी संस्कृत, मग भिक्याचे सुरेल गाणे व टिळकांचा त्रागा व शेवटचा प्रवेश म्हणजे अगदी सगळ्यांनी मिळून केलेली दोघांची संगीत. अशा रीतीने या समग्र संगीत फराळाचा प्रयोग म्हणजे एक रोजची करमणूकच होऊन बसली होती सगळ्यांची. टिळकांनी या 22 मुलांपैकी काहींना शाळेत घातले, काहींना छापखान्यात लावून दिले व काहींना असेच दुसरीकडे काही कामे शिकवण्यासाठी पाठवले. मुले आता त्यांच्या नवीन परिस्थितीत अधिक आनंदात व समाधानात राहू लागल्याने चांगली दिसू लागली. ही मुले आमच्याकडे फारच चांगली राहिली. त्यांनी कधी चोरी लबाडी केली नाही. त्यातच दत्तू होता. कामाला 2 बाया होत्या, पण त्यांना सारे काम आठवत नसे. मी त्यांच्या बरोबरीने काम करी. पण दळणाचा फार त्रास होऊ लागला. बाहेर दळण्यात द्यावे तर तितका खर्च वाढतो. तेव्हा आमच्या मुलांनी मी सभा बोलावली व तिच्या पुढे हा प्रश्न ठेवला, आणखी एक बाई कामाला ठेवावी लागेल, म्हणजे तुमच्यातला एक मुलगा काढावा लागेल. दळण तर आम्हाला आठवत नाही. आपल्याला रोजचे 3 पायलांचे पीठ लागते. तेव्हा बाई ठेवायची नसली तरी लहान मुलांची 2 पायला दळावे व मोठ्या मुलांनी आम्हाला 2 पायला दळू लागावे. ते म्हणणे मुलांना पटले. तितकाच आमचा खर्च वाचला. कधी मुले आजारी पडली तर त्यांचे मळीन कपडे धुण्याचे काम मी करतो. कारण भंगीन आणली तर तिला पैसे द्यावे लागणार. तोच आमच्या भाजीला झाला. मुलांचा व आमचा संसार अशा रीतीने फार प्रेमाचा व सुखात समाधानाचा चालला असता मध्येच एक संकट आले. माझी जशी टिळकांच्या बाबतीत पैशासंबंधी तक्रार होती, तशी डॉक्टर ह्यूम यांची आम्हा दोघांसंबंधी व विशेषतः माझ्या संबंधी होती. त्यांना वाटे मी व्यर्थ पैसे उडवते, व टिळकांच्या संसारासंबंधी मला जशी इतके दिवस काळजी कळकळ वाटे, तशी आता आमच्या दोघांच्या संसारासंबंधी डॉक्टर ह्यूम यांना वाटू लागली. आम्ही मुले सांभाळलेली त्यांना मुळीच आवडली नाहीत. त्यांचेही बरोबरच होते. दर महिन्याला अगदी 1ल्या तारखेला पुढच्याही महिन्याचा पगार संपलेला असे. इतकी पैशाची ओढाताण करून आम्ही परोपकार करीत बसणे म्हणजे शेवटी आपल्याकडे अडचणी घेऊन येणे असे त्यांना वाटे. अर्थात हे सर्व त्यांच्या टिळकांवरील निष्कपट प्रेमामुळे होते. तेव्हा आम्हाला त्यांचा आमच्या संसारात त्यांनी केलेला काही काही ढवळाढवळींबद्दल कधी राग आला नाही, तरी तो फार वेळ टिकत नसे. राग आला तरीच तो फार वेळ टिकत नसे. डॉक्टर ह्यूमच्या तोंडात आता भावा असे शब्द फारच असत. अगदी हताश होऊन बोलण्याचा प्रसंग आला म्हणजे आता भावाने बहुत करून त्यांच्या बोलण्यास सुरुवात होत असे. त्यांचे टुमणे सुरू झाले की ही मुले सोडून द्या, तुमच्या पगारावरच तुम्हाला तुमच्या संसाराला पुरत नाही. आम्ही म्हणावे, आम्ही सोडणार नाही. जोपर्यंत त्यांची व्यवस्था लागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सांभाळणार. तुम्हाला आई पप्पा म्हणून घेण्याची हौस असली तरी मी नगरातल्या सर्व बोर्डिंग मधल्या मुलांना तुम्हाला आई पप्पा म्हणण्यास सांगतो. आता मात्र आम्हाला फार राग आला. आम्ही त्यांना जितके खडखडीत बजावता येईल तितके खडखडीत पण बजावून सांगितले की आई पप्पा म्हणायला देवाने आम्हाला मुले दिली आहेत. असल्या भलत्याच हौशेसाठी आम्ही या खस्ता खात नाही. मुलांची अनावस्था पाहून आम्ही त्यांच्या खस्ता खात आहोत. जोपर्यंत त्यांची काही सोय होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडित नाही. आता भावा, पण तुम्हाला खर्च फार होतो आहे.
आम्हाला जो पैसा मिळतो तो आमचेच चोचले करून घेण्यासाठी मिळत नाही. देवाने त्यात पुष्कळचा वाटा ठेवला आहे. पुष्कळांचा वाटा ठेवला आहे. पण भावा तुमची अडचण होईल. मी म्हटले, साहेब असे कसे हो तुम्ही म्हणता? आई खाऊ देईना न बाप भीक मागू देईना. आता बहिणी तुम्ही काय म्हणता ते मला समजले नाही. मी म्हणते तुम्ही त्यांची व्यवस्था करीत नाही व आम्हाला त्यांना सांभाळू देत नाही. हा काय न्याय झाला? बरं भावा आता मी जातो. तुम्ही या गोष्टींचा चांगला विचार करा, मीही करतो. असे म्हणून ह्यूम साहेब निघून गेले. आम्ही खूप विचार केला. टिळक म्हणाले, आमचे लोक ह्या मिशनरींनी किती दुबळे करून ठेवले आहेत. जसा काही सहाय्य करण्याचा मक्ता मिशनरींनीच घेतला आहे. कोणाला सहाय्य करायचे झाले की दाखव मिशनरींचा बंगला, संपले. तितकेच आपल्याला ह्या ख्रिस्ती लोकांचे सहाय्य. ही त्यांना सवयच लागून गेली आहे. काही झाले तरी मुलांची चांगली सोय होईपर्यंत त्यांना सोडायचे नाही. हो नाही करता करता 11 महिने आम्ही ती मुले सांभाळली. मला आता मुले सांभाळण्याचे जसे काही वेडच लागले होते. मी या मोठ्या मुलांच्या गडबडीत 1-2 महिन्यांचा मुलगा व एक 15 दिवसांचा मुलगा सांभाळला. बेबी लहानच होती. या 3 मुलांच्या पाळण्याच्या दोऱ्या व दुधाच्या बाटल्या सारख्या माझ्या हातात असत. डॉक्टर ह्यूम येऊन माझ्यापुढे उलटी टोपी घेऊन उभे राहत. आता बहिणी माझ्या या टोपीत तुमची मुले टाका, मला भीक घाला. मी म्हणावे देत नाही. हा रोजचा फार्स व्हायचा. कंपाऊंडच्या बाहेरून भय काय तया ज्याचा प्रभू रे अशा शब्दांची उलटापालट केलेले टिळकांनी रचलेले भजन ऐकू आले की मी समजे साहेब आले. ते यायचे ते अगदी गातच यायचे. एक दिवस अगदी कंटाळून डॉक्टर ह्यूम म्हणाले, पहा भावा, तुम्ही अशी मुले सांभाळता, तुमची पैशाची अडचण होते, शेवटी यावरून तुमचे भांडण होईल आणि मग माझ्या बंगल्यावर याल ते घेऊन. मी म्हणाले, साहेब आमचे लग्न नाही तुमच्या बंगल्यावर ठरले, तेव्हा भांडण ही तोडण्याची यातायात आम्ही तुम्हाला देणार नाही. आता बहिणी मी तुमच्यासाठी काय करू? साहेब आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करा. ही मुले मुलांच्या डॉर्मेटरीतून निघाली होती. एक दिवस डॉक्टर ह्यूम साहेबांचे पत्र आले की तुमच्या साऱ्या मुलांची मी माझ्या बोर्डिंगमध्ये व्यवस्था केली आहे. ती डॉर्मेटरीमध्ये जाणार नाहीत व पुन्हा तेथून त्यांना निघण्याचे भय नाही व माझ्या येथून मी त्यांना काढणार नाही. पत्र आले तेव्हा आम्हा दोघांनाही फार वाईट वाटले. आनंदी झाला होता. मुले जाणार म्हणून दुःख व त्यांची चांगली व्यवस्था लागणार म्हणून आनंद. तेवढ्यातल्या तेवढ्यात आनंदाची आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या बोर्डिंगात ही मुले जाणार ते आमच्या घरच्या अगदी नजीक होते. त्या दिवशी मुले जाणार म्हणून त्यांच्यासाठी केशरी भात केला. मध्यरात्र उठून जाईपर्यंत आम्ही सगळी बोलत बसलो होतो. बोलता बोलता आमच्या सगळ्यांच्या भेटीला गंगा यमुना येत होत्या. शेवटी टिळकांनी प्रार्थना केली व आम्ही सगळे आपापल्या बिछाण्यावर जाऊन पडलो. आमचे हे एक मोठे थोरले कुटुंब दुसऱ्या दिवशी मोडायचे होते. सर्वांना एकमेकांचा लळा लागला होता. मुलांमुळे आम्हाला 500 रुपये कर्ज झाले होते. त्यांचा हिशोब त्याच दिवशी केला होता. टिळक म्हणाले, मुलांनो, तुमच्यासाठी पुष्कळचं कर्ज झालं असेल अशी माझी कल्पना होती, पण देवाच्या दयेने काही विशेष कर्ज झालं नाही. अवघे 500 रुपये कर्ज झाले. आम्ही हे सारे अगदी निरीच्छ बुद्धीने केले आहे व परमेश्वर खात्रीने फेडण्यास आमचे सहाय्य करील. आणि खरोखरच टिळकांच्या विश्वासाप्रमाणे झाले. दुसऱ्याच दिवशी कोणी अमेरिकन गृहस्थाने टिळकांना 500 रुपयांचा चेक पाठविला. मुलांचे पाऊल बाहेर पडण्याच्या आधीच कापडवाला व धान्यवाला यांचे पैसे चुकते करून आम्ही ऋणमुक्त झालो. मुले गेली, कर्ज फिटली. आता आमच्याजवळ 3 तान्ही मुले व भिक्या एवढी मंडळी राहिली. त्या तान्ह्या मुलांपैकी एकाचा बाप येऊन त्याला घेऊन गेला. दुसरा फारच अशक्त होता. त्याला सुधारण्याचे कितीतरी प्रयत्न केले तरी तो अंग धरीना. एक रात्री तो निजला. मला अतिशय वाईट वाटले. मी निश्चय केला की आतापासून तान्हे मूल सांभाळायचे नाही. 3 वर्षांनी शास्त्रीबुवांच्या बापाला आपल्या मुलाचा पत्ता लागला. तो त्याचा तपास करीत आला. मुलाने बापाला ओळखले नाही. तेव्हा बापाला फार वाईट वाटले. त्याने 4 दिवस राहून त्याला लळा लावण्याचा प्रयत्न केला तरी जमेना. शेवटी 4 दिवस घरी घेऊन जाऊ का पोराला असे त्याने टिळकांना विचारले. टिळकांनी परवानगी देताच तो त्याला घेऊन गेला. म्हटल्याप्रमाणे बरोबर 4 दिवसांनी त्याने पोराला बरोबर आणले. पण ह्या 4 दिवसात त्याने त्याला इतका लळा लावला की बेसुमार. तो रोज जिलबी खायला मागू लागला. तरी टिळकाने त्याला बजावून सांगितले होते की पोराचे भलते लाड करू नका. 8 दिवसात भिक्याने आम्हाला भंडावून सोडले. शेवटी 8 दिवसांना आम्ही एक गडी केला. भिक्याचा सारा कपडा लता गुंडाळून त्याच्या हवाली केला. 2 रुपये दिले व भिकोबाची त्याच्या वडिलांकडे बोळवण केली.